Dear students, this is lecture of unit number 3, Inheritance and Variation, part 9. In previous lectures, we have studied the different deviations and different mechanisms about the inheritance. We have studied incomplete dominance in the previous lecture. Now in this lecture we will study codominance and multiple alleles. So in codominance, generally incomplete and codominance are somewhat different, but there are some similarities also. In the previous lecture, in incomplete dominance, we have studied the example of flower color of 4 o'clock plant. Now, what is codominance? Let us see. In codominance, both the alleles, that means genes, express themselves equally in F1 hybrid. कोडॉमिनन्स मध्ये जोडीमधले दोन्ही पण ॲलल्स, दोन्ही पण जीन्स, जे एकाच जीनचे दोन अल्टरनेटिव्ह प्रकार असतात, जे एकच ट्रेट कंट्रोल करतात, दोज आर ॲलल्स. तर असे जोडीमधले दोन्ही पण ॲलल्स इक्वली एक्सप्रेस होतात F1 हायब्रिडमध्ये. इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये आपण काय बघितलं? both the alleles express themselves partially. आणि कोडॉमिनन्समध्ये आपण आता काय बघतोय? both the alleles express themselves equally in F1 hybrid. So in the F1 hybrid, both the traits, both the characters of both the parents, they are expressed. So in codominance, equally expressing alleles are present. Such alleles which are able to express themselves in hybrids are called codominant alleles. असे जे दोन alleles जे इक्वली एक्सप्रेस होतात हायब्रिडमध्ये त्यांना म्हणतात कोडॉमिनंट ॲलल्स. कोडॉमिनंट या शब्दामध्ये सांगितलेलं आहे दोघेही समान ताकदीचे आहेत, दोघेही समान क्षमतेचे आहेत, त्यामुळे ते दोन्हीही F1 जनरेशनमध्ये पुढच्या पिढीमध्ये व्यक्त होतात. ड्यू टू सच ॲलल्स बोथ द ट्रेट्स ऑफ पॅरेंट्स आर एक्सप्रेस्ड. दोन्ही पण पॅरेंटचे ट्रेट्स F1मध्ये एक्सप्रेस होतात या अशा कोडॉमिनंट ॲलल्समुळं. वन ॲलल इज नॉट कम्प्लिटली डॉमिनंट ओव्हर द अदर इन कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्स का निर्माण होतो? कारण एक ॲलल दुसऱ्यावर पूर्णतः वर्चस्व गाजवत नाही. थोडक्यात देर इज नो पेअर ॲज वन डॉमिनंट ॲलल अँड अनॉदर रिसेसिव्ह ॲलल. इथं अशी जोडी नाही ॲललची की एक डॉमिनंट आहे आणि दुसरा रिसेसिव्ह आहे. इथं कुणीच कुणावर डॉमिनंट नसतो, दोन्हीही समान ताकदीचे असतात आणि म्हणून त्याला कोडॉमिनन्स असं म्हणतात. आता आपण बघणार आहोत कोडॉमिनन्सच्या बाबतीत एक एक्झाम्पल, आपण एक उदाहरण घ्यायचं आहे. कोणतं उदाहरण घ्यायचं आहे? कोट कलर इन कॅटल. कोट कलर म्हणजे काय? जनावरांच्या कातडीचा, जनावरांच्या त्वचेचा रंग. म्हणजेच काय? आपल्याला जनावराचा जो रंग दिसतो तो अर्थातच त्वचेचा रंग असतो आणि म्हणून त्याला म्हणायचं जनावराचा रंग. ज्या अर्थानं आपण म्हणूया कोट कलर. In biology, coat is the term used for hard, rough, tough skin of the animal. प्राण्यांच्या जाड, दणकट, मजबूत अशा कातडीला म्हणायचं कोट. So COAT, coat is nothing but hard, tough and thick skin of the animal. आता त्या जनावराच्या अंगावर ज्या प्रकारचे केस येतात त्या केसाचा रंग म्हणजेच खऱ्या अर्थानं कोट कलर असतो.
जनावराच्या कातडीवर काळ्या रंगाचे केस आले तर जनावर काळ्या रंगाचं दिसतं. लाल रंगाचे, चॉकलेटी रंगाचे, विटकरी रंगाचे केस आले जनावराचा तो रंग दिसतो. पांढरे केस आले संपूर्ण कातडीवर तर जनावर पांढरं दिसतं. थोडक्यात कोट कलर इज नथिंग बट कलर ऑफ द हेअर प्रेझेंट ऑन द बॉडी, प्रेझेंट ऑन द स्किन. सो इन कॅटल देर आर 2 टाईप्स. कॅटल गुरेढोरे म्हणजे गाय म्हैस यांना आपण काय म्हणतो कॅटल. गुराढोरांमध्ये 2 प्रकार असतात, वन विथ रेड कोट अँड अदर विथ व्हाईट कोट. जनरली आपल्याला माहिती आहे रेड कोटचा कॅटल हा एक प्रकार आहे आणि व्हाईट कोटचा कॅटल हा दुसरा प्रकार आहे. वेन रेड कॅटल ज्याचा जिनोटाईप कॅपिटल आर आहे आर क्रॉस्ड विथ व्हाईट कॅटल्स ज्यांचा जिनोटाईप कॅपिटल डब्ल्यू आहे. F1 हायब्रिड्समध्ये काय येतो जिनोटाईप RW. दे आर रोअन. रोन्स हॅव मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट कोट कलर. म्हणजे इथं हे समजून घ्यायचं आपण क्रॉस लिहिताना आत्तापर्यंत आपण जे क्रॉस लिहिता आलो डॉमिनंटसाठी आपण कॅपिटल अक्षर वापरलं, रिसेसिव्हसाठी आपण स्मॉल लेटर वापरलं, पण इथं को डॉमिनंटचं एक्झाम्पल लिहिताना किंवा त्याचा क्रॉस लिहिताना तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की रेडसाठी कॅपिटल R वापरायचं आहे आणि व्हाईटसाठी कॅपिटल W वापरायचं आहे, स्मॉल नाही. कारण कोणच कोणावर डॉमिनंट नाही, त्यामुळं कोण स्मॉल कोण कॅपिटल हे आपल्याला ठरवता येत नाही. म्हणून रेड कॅटलसाठी R आणि व्हाईट कॅटलसाठी W. आता हे इथं लक्षात घ्या, हे डेव्हिएशन आहे मेंडेलिझमपासून. मेंडेलमध्ये R अक्षर कशासाठी आहे, राऊंड शेप ऑफ सीड, ते वाटण्यासाठी आहे. इथं आपण एक्झाम्पल घेतलं आहे कॅटलचं आणि ते को डॉमिनंटचं एक्झाम्पल आहे आणि ते डेव्हिएशन आहे मेंडेलिझमपासून वेगळं आहे. म्हणून इथं R अक्षराचा अर्थ काय घ्यायचा आहे, रेड कॅटल. Wचा अर्थ काय घ्यायचा आहे, व्हाईट कॅटल. आता जेव्हा रेड कॅटलचा व्हाईट कॅटलबरोबर क्रॉस केला जातो तेव्हा F1 हायब्रिड्समध्ये सगळेच्या सगळे अपत्ये कशी जन्माला येतात, ज्यांचा जिनोटाईप RW आहे आणि ते दिसतात कसे, रोवन. रोवन म्हणजे काय, दे हॅव मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट कोट कलर. जनावराच्या अंगावर दोन्ही पण कलर दिसतात, रेड पण दिसतो आणि व्हाईट पण दिसतो आणि म्हणून त्या रंगाला नेमकं काय म्हणायचं, रोवन. या रेड कॅटल आणि व्हाईट कॅटलच्या क्रॉसनंतर जो रोवन F1 हायब्रिड तयार होतो त्या F1 हायब्रिडमध्ये बोथ द ट्रेट्स आर एक्सप्रेस्ड इक्वली. इन F2 जनरेशन जर 2 रोवनमध्ये आपण क्रॉस केला, इंटरब्रीडिंग केलं तर F2 जनरेशन तयार होते. या F2मध्ये आपल्याला काय दिसतं, रेड, रोवन आणि व्हाईट कॅटल्स तिन्हीही प्रकारचे कॅटल्स F2 जनरेशनमध्ये आपल्याला दिसतात. आता हे आपण कसं बघायचं त्यासाठी बघूया ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ को डॉमिनन्स इन कॅटल. काय आहे ग्राफिक रिप्रेझेंटेशन, फिनोटाईप बघा, रेड क्रॉस्ड विथ व्हाईट, रेड अँड व्हाईट कॅटल्स आर पॅरेंट्स. यांचे जिनोटाईप्स आपण बघूया. आता जिनोटाईप आहेत कॅपिटल आर रेडसाठी, कॅपिटल डब्ल्यू व्हाईटसाठी. गॅमेट्स काय येणार, रेडचे गॅमेट्स सगळे येणार कॅपिटल R, व्हाईटचे गॅमेट्स येणार कॅपिटल W. F1 कसे तयार होणार, हे R आणि W दोन्ही गॅमेट्स एकत्र येणार, RW जिनोटाईप तयार होणार आणि F1मध्ये सगळे कॅटल्स रोन दिसणार, म्हणजे त्यांना रेड आणि व्हाईट दोन्ही रंग असणार. इंटरब्रीडिंग जर केलं F2 बनवण्यासाठी तर रोवनचा क्रॉस रोवनबरोबर केला तर पुढे काय आपल्याला बघता येतं बघा, त्यांचे जिनोटाईप्स रोवनचा RW. आपण आता पुढं जाऊया. गॅमेट्स त्यांचे कसे तयार होणार, 2 प्रकारचे गॅमेट्स तयार होणार. काही गॅमेट्समध्ये R येणार, काही गॅमेट्समध्ये W येणार. सो दोन्हीही रोन कॅटलचे गॅमेट्स काय येणार, R आणि W. आता हे 2 गॅमेट्स RW एका पॅरेंटचे, 2 गॅमेट्स RW दुसऱ्या पॅरेंटचे असं कन्सिडर करून आपण पुनेट स्क्वेअर तयार झाला. तर पुनेट स्क्वेअरमध्ये आपल्याला F2 दिसणार. F2मध्ये 4 प्रकारचे ऑफस्प्रिंग दिसणार, कॅपिटल R, कॅपिटल W
आणि कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू आणि कॅपिटल डब्ल्यू 4 घरामध्ये 4 येणार. फक्त इथं आडवं लिहिलेलं आहे. म्हणजे आपण फिनोटाईप्स काय लिहिणार? RRसाठी रेड, RWसाठी रोवन, WWसाठी व्हाईट. मग F2मध्ये आपल्याला काय दिसणार? रेड, रोवन, व्हाईट. आपण पुढं जाऊया. फिनोटायपिक रेशो काय येणार? रेड 1, रोवन 2, व्हाईट 1. म्हणून फिनोटायपिक रेशो काय आला? 1:2:1. म्हणजे जसा इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये फिनोटायपिक रेशो आला होता 1:2:1, तसाच कोडॉमिनन्समध्ये फिनोटायपिक रेशो काय आला? 1:2:1. जिनोटायपिक रेशो काय येणार? 1:2:1. म्हणजे कॅपिटल आर 1, RW 2, WW 1. रेशो काय येणार जिनोटायपिक? 1:2:1. म्हणजे इथंसुद्धा कोडॉमिनन्समध्ये सुद्धा जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशोज आर द सेम, दॅट इज 1:2:1. फक्त फरक काय आहे? इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये हायब्रिडला इंटरमिजिएट एक्सप्रेशन येतं आणि इथं कोडॉमिनन्समध्ये हायब्रिडमध्ये इंटरमिजिएट एक्सप्रेशन येत नाही. तर दोन्हीही ट्रेट्स दोन्ही पॅरेंटचे हायब्रिडला आलेले दिसतात. सो दिस इज अबाउट कोडॉमिनन्स. नाव नेक्स्ट डेविएशन मल्टिपल ॲलल्स. आपण हे तिसरं डेविएशन बघतोय जे इंट्राजेनिक इंटरॅक्शनमुळं तयार झालं, ते आहे मल्टिपल ॲलल्स. पहिलं इनकम्प्लीट डॉमिनन्स, दुसरं कोडॉमिनन्स, आता तिसरं मल्टिपल ॲलल्स. मल्टिपल म्हणजे मेनी, मोर दॅन 2 ॲलल्स, that is alternative forms of a gene in a population are known as multiple alleles. कुठल्याही सजीवाकडं जास्तीत जास्त ॲलल किती येणार? एका जीनचे 2च येणार. 2पेक्षा जास्त ॲलल असतील तर त्याला म्हणायचं मल्टिपल ॲलल. मग 2पेक्षा जास्त ॲलल एका सजीवात येणारच नाहीत. वेगवेगळ्या सजीवांचा अभ्यास केल्यानंतर पॉप्युलेशनमध्ये आपल्याला हे 2पेक्षा जास्त ॲलल्स दिसणार. त्यांना म्हणायचं मल्टिपल ॲलल्स. जनरली धीज ॲलल्स, दॅट मीन्स मल्टिपल ॲलल्स, ऑक्युपाय द सेम लोकस ऑर प्लेस ऑन अ क्रोमोसोम. आपल्याला माहीत आहे होमोलोगस क्रोमोसोमच्या जोडीमध्ये विशिष्ट जीनची जागा विशिष्ट असते. त्यामुळे जीनचे अल्टरनेटिव्ह प्रकारसुद्धा क्रोमोसोमवर विशिष्ट लोकेशनला, विशिष्ट प्लेसला, ज्याला बायोलॉजीमध्ये म्हणायचं लोकस, विशिष्ट लोकसलाच हे दोन्ही ॲलल्स 2पेक्षा जास्त ॲलल्स असतात. म्हणून त्यांना म्हणायचं मल्टिपल ॲलल्स. आता हे मल्टिपल ॲलल्स कसे तयार होतात? मल्टिपल ॲलल्स अराइज बाय म्युटेशन ऑफ वाइल्ड ऑर ओरिजिनल टाईप ऑफ जीन. पहिला जो जीनचा प्रकार तयार झाला नैसर्गिकपणे, त्या सजीवाची जात तयार झाल्या निसर्गामध्ये लाखो वर्षांपूर्वी म्हणा, कोट्यावधी वर्षांपूर्वी निसर्गामध्ये सजीवाची जात पहिल्यांदा जी तयार होते, त्या जातीमध्ये असणारे जे ओरिजिनल सुरुवातीचे पहिले जीन्स असतात त्यांना वाईल्ड टाईप म्हणतात. आणि या वाईल्ड टाईपच्या म्युटेशनमुळं, म्हणजे त्या वाईल्ड टाईप ऑफ जीनमध्ये थोडा बदल होत गेल्यामुळं 2चे 3, 3चे 4, 5, 6 असे प्रकार जीनचे तयार होऊ शकतात. त्यांना म्हणायचं मल्टिपल ॲलल्स. वाईल्ड ॲलल कॅन म्युटेट मेनी टाइम्स सो दॅट अ सिरीज ऑफ ॲलल्स कॅन बी प्रोड्यूस्ड. म्हणजे काय? मूळचा जो वाईल्ड जीन आहे, ॲलल आहे, त्याचं म्युटेशन अनेक वेळा होत जातं आणि त्यामुळं सिरीज ऑफ ॲलल्स तयार होऊ शकते. आपण या सिरीज ऑफ ॲललचं वैशिष्ट्य काय बघूया. द ॲलल्स इन अ सिरीज शो डॉमिनंट रिसेसिव्ह रिलेशन और मे शो को डॉमिनन्स और इनकम्प्लीट डॉमिनन्स. म्हणजे काय? या सिरीजमध्ये एक ॲलल दुसऱ्यावर कम्प्लिटली डॉमिनंट असू शकतो किंवा तो इनकम्प्लीट डॉमिनन्स असू शकतो किंवा दोन्ही ॲलल्स को डॉमिनंट असू शकतात. म्हणजे त्यांच्यामध्ये डॉमिनंट रिसेसिव्ह असं रिलेशन तयार होऊ शकतं. वाईल्ड ॲलल
ज्याला आपण ओरिजिनल जीन म्हणतो, तो वाईल्ड ॲलल इज जनरली डॉमिनंट ओव्हर ऑल अदर म्युटंट ॲलल्स. म्हणजे मूळचा जो जीन आहे किंवा ॲलल आहे ज्याच्यापासून हे बाकीचे ॲलल्स तयार झालेत त्या जीन्सवर तो मूळचा जीन कंप्लीट डॉमिनंट असतो. जनरली आपल्याला असं दिसतं. फॉर एक्झाम्पल इन ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिला म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक फळांवर गुणगुणणारी माशी जिचं नाव आहे ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर. जेनेटिक्समध्ये तिला फार महत्त्व आहे. या ड्रॉसोफिलावर अभ्यास झालेला आहे. तर त्या ड्रॉसोफिलामध्ये आपल्याला काय दिसतं, साईज ऑफ विंग्स इज डिटरमाइंड बाय अ सिरीज ऑफ ॲलल्स. ड्रॉसोफिला या माशीची पंखांची जी साईज आहे, पंखांचा जो आकार आहे तो सिरीज ऑफ ॲलल मार्फत कंट्रोल झालेला आहे. ते आता त्यामध्ये बघा द वाईल्ड टाईप ऑफ ॲलल जो आहे, मूळचा जो जीन आहे त्याला नाव काय दिलं आहे, VG+, विच डिटरमाइन्स नॉर्मल विंग्स. जर VG+ होमोझायगस किंवा हेट्रोझायगस कंडिशनमध्ये असेल तर त्या माशेला नॉर्मल पंख असतात, पूर्ण आकाराचे मोठे पंख असतात. आणि अदर म्युटंट ॲलल्स डिटरमाइन अदर टाईप्स ऑफ विंग्स. आता हे वेगवेगळे इतर प्रकार आणि इतर ॲललचे प्रकार ड्रॉसोफिलामध्ये जे आहेत ते कोणते, आपण पुढे जाऊया बघूया. मल्टिपल ॲलल्स इन ड्रॉसोफिला. यामध्ये बघा जिनोटाईप आणि फिनोटाईप यामध्ये आपल्याला दिसतं वेगवेगळे ॲललचे प्रकार जिनोटाईपमध्ये दाखवलेत आणि त्यामुळे तयार होणारे पंखांचे प्रकार फिनोटाईप्समध्ये दाखवलेत. VG+ जिनोटाईप असेल मग त्याच्याबरोबर VG+ येऊ द्या, नाहीतर दुसरा कुठलाही ॲलल येऊ द्या, माशेला नॉर्मल विंग्ज असतात. VGNI असा जर जीन किंवा ॲलल माशेला असेल आणि VG+ नसेल, VGNI बरोबर VGNI येऊ द्या किंवा दुसरा कुठलाही म्युटंट ॲलल येऊ द्या, माशीच्या पंखाचा आकार असतो नेक्ड विंग्ज. त्याचप्रमाणे VGNO हा जो जीन आहे किंवा ॲलल आहे तो जीन माशीला असेल मग तो होमोझायगस किंवा हेट्रोझायगस असेल, पण त्याच्यापासून तयार झालेल्या म्युटंट ॲलल त्याच्या बरोबर असेल तर माशीला नॉच्ड विंग्ज तयार होतात. VGST म्हणजे काय, स्ट्रॅप विंग्ज, ज्यामध्ये पंख जवळपास रेड्यूस झालेलं असतं आणि नुसत्या लांबट पट्ट्यांप्रमाणे पंख असतात, त्यांना म्हणायचं स्ट्रॅप विंग्ज. सो VGST किंवा VG असा जर जिनोटाईप असेल माशीला तर स्ट्रॅप विंग्ज तयार होतात. जर माशीला नुसतं VG असं नाव दिलेला जीन असेल, ॲलल असेल आणि त्यांची जोडी असेल तर माशीला पंख नसतात, नो विंग्ज, जस्ट स्टंप्स असतात. स्टंप म्हणजे नुसते असे खुंट असतात. तर लक्षात घ्या, नॉर्मल विंग्ज म्हणजे पूर्ण मोठ्या आकाराची पंख. निक्ड विंग्ज म्हणजे काय, तर मोठ्या आकाराच्या पंखाला बारीकशी खाच असते, त्याला म्हणायचं निक्ड विंग्ज. नॉच्ड विंग्ज म्हणजे काय, तर त्या पंखाला मोठी खाच असते आणि त्यामुळं पंख जवळपास 2 भागांमध्ये विभागल्यासारखं दिसतं, त्याला म्हणायचं नॉच्ड विंग्ज. स्ट्रॅप विंग्ज म्हणजे काय, तर पंखाचा आकार एवढा लहान होतो की पंख एखाद्या लांबट पट्टीसारखं दिसतं. आणि नो विंग्ज नसतातच, जस्ट स्टम्प्स असतात. तो शेवटचा फिनोटाईप आहे VG या ॲललमुळं किंवा जीनमुळं तयार झालेला. सो दिस इज अबाउट मल्टिपल ॲलल्स इन ड्रॉसोफिला. सो लेट अस